आवाज मानदेशाचा। साताऱ्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी सहकार मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला केल्याची घटना घडली। हल्ल्यात अधिराज पाटील यांच्या पायाला दुखापत झाली आहे। दरम्यान मानव बिबट संघर्ष वारंवार घडत असल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे। आता नेत्यांच्या नातवावरच हल्ला झाल्याने शासन ऍक्शन मोडवर येईल अशी आशा आहे। दरम्यान अधिराज पाटील यांचे वडील उदयसिंग पाटील उंडाळकर येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहे। उदयसिंग पाटील उंडाळकर हे अजित पवार गटाचे नेते आहेत। दरम्यान अधिराज पाटील हे वडील उदयसिंग पाटील उंडाळकर यांचा निवडणूक प्रचार करण्यासाठी गेले होते। प्रचार करून घरी परतताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला। कराड तालुक्यातील उंडाळे शेवाळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। अधिराज पाटील यांच्यासोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही थोडक्यात बचावले। अधिराज पाटील यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारानंतर अधिराज पाटील यांची प्रकृती स्थिर आहे। बिबट्याच्या सततच्या नागरिकांवरच्या हल्ल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होते। दरम्यान मानव बिबट संघर्ष वारंवार होतोय। बिबटे त्यांचा अधिवास सोडून गाव शहरात येऊ लागले आहेत। यामुळे मानव बिबट यांच्यातील संघर्ष वाढलाय। त्यामुळे संघर्षाला आळा घालण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी होते। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।